तुम्ही सगळ्यांनी बोलायचंय. हां, आणि तुम्ही काय करणार आहात आज सांगा. डिफेंड. हां, किती आरोप केला ना तरी त्यांचे आरोप कसे चुकीचे आहेत ते तुम्ही दाखवायचे. ओके. हां, पहिलं कोण बोलणार आहे? 5-6 मुलं बघितले तिने, हां, तरी पण तिचं विनयवर प्रेम होतं, तिने आम्हाला सांगितलं नाही. तर मला तो प्रश्न अजूनही आहे. तर मला छोट्या मुलीकडून ते कळालं सर्व शेवटी. तर ते असं का केलं तिने? आरोप असा चुकीचा आहे ॲक्च्युली. तिला माझ्यावर खूप प्रेम होतं, ते तिला सांगायचं होतं, पण तो जुना जो धाक होता त्यामुळे ती थोडी शांत राहिली होती. नाही आणि बहिणीनं आगाऊपणा केला आणि सांगितलं. ती सांगणारच होती पण बहिणीला राहवलं नाही. कधी एकदा मी सांगते म्हणजे माझा रस्ता मोकळा होईल. काम करताना फार घाई करते, म्हणजे धावत असते सारखी इथून तिथे. नाही, ती सगळ्यांचं पटापट झालं पाहिजे, कामं सगळे डबे सगळे पटापट भरले पाहिजे. आरोप म्हणून मान्य आहे का तो? नाही आरोप मान्य नाही. बिलकुल मान्य नाही. आमची सून फार चांगली आहे. आम्हाला मुलगी नाही आहे, दोघेही मुलगेच आहेत आणि ती आमच्या मुलीसारखीच आहे. घरात आल्यापासूनच ती घराचं सगळं व्यवस्थित बघते, आमचं पण काळजी घेते. फक्त ते मेन धावपळ खूप करते. ते आम्हाला आवाजाने असं वाटतं की अरे काय पडलं. एकदा तुला पडली पण आहे. कमी एकदा तुला पडली त्यांचं म्हणणं आहे स्वतःची काळजी घ्या. हां, काळजी घ्या. तिच्या पायाचा पण ऍक्सिडेंट झाला होता मागे. पायाचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे तिचाच ऍक्सिडेंट झाला होता. त्यात पायाला लागलं. हो. अच्छा. तर काळजी घ्या. काळजी घेतलीच पाहिजे. हो. वहिनी आणि दादा नेहमी बोलतात आपण प्रत्येक वेळेस काहीतरी फॅमिली पिकनिक काढूयात. लास्ट 2 इयर्सपासून आम्ही फक्त वेट करतो. नेहमी दोघेच फिरायला जातात. आम्हाला सांगत नाही, फिरून आल्यावरती फोटो टाकतात की आम्ही फिरून आलो. आरोप मान्य नाही आहे. ॲक्च्युली मला सगळ्यांना घेऊन जायचं असतं, पण थोडं काय बिनसतं किंवा हे होतं, मग आम्ही तेवढ्यात दोघंच चान्स मारून घेऊन या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? किंवा तुम्हाला आज घराच्या बद्दल काय सांगायचं? मला दोन तीन गोष्टी अशा सांगायच्या की माझी आई लग्नानंतर 7 दिवसांत वाढली. त्याच्यानंतर सगळं जे आहे ते मी सासरीच केलं. तर मी इकडे आले तर आईनीच मला म्हणजे कसं कितीही धाक असेल कितीही असेल तरी पण मी शिकली आणि जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. माझी डिलिव्हरी इथेच झाली आहे आणि माझी आईनी सगळं केलेलं आहे. आणि माझं ॲक्सिडेंट झालेलं होतं मध्यंतरी, खूप मोठं ॲक्सिडेंट झालेलं. 4-4.5 महिन्याची बेड रेस्ट होती. त्यावेळेस आईंनी, बाबांनी, मिस्टरांनी, पप्पांनी सगळ्यांनी 1-1 महिना सुट्टी घेऊन माझ्यासाठी सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे आई पण असते तेवढे म्हणजे विचार केला असता की मी येऊ का नको, पण माझ्या सासूने सगळं केलं. म्हणजे सलाईन लावण्यापासून, आई मॅट्रन आहेत आमच्या, त्यामुळे मला डॉक्टरने सांगितलं होतं शी हॅज टू बी देअर ॲट 25 days हॉस्पिटलमध्ये. पण म्हणलं नाही, मला आई घरीच जायचं आहे. मग आई बोलते बघा मग आता तिला मी घेऊन जाते घरी. मग आई रोज ते वरचं सलाईन सकाळी लावायची, आल्यानंतर परत लावायची, रात्री लावायची. मला विकनेस झाला की RL लावायची. म्हणजे खूप केलं आहे. त्यामुळे मला जर कमी काही पडत असेल तर आय एम सॉरी. त्यामुळे कारण की मी खूप आई नाही आहे माझी, त्यामुळे त्यांनी सगळं केलं. आई, बाबा, पप्पा पण आहेत, पण सगळे. आणि आता तुम्ही आरोप करायचे आणि तुम्ही काय करणार? डिफेंड. नक्की हो. व्यवस्थित करणार? हे दोघं लपून छपून भेटायचे, आम्हाला कधी बोललेच नाही. ॲक्च्युली ही माझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे. स्टील तिला पण माहिती नव्हतं की हे दोघं लपून छपून भेटतात. आरोप मान्य आहे? आरोप म्हणता नाही येणार याला. हां, म्हणणं हिचं बरोबर आहे, पण काय की जोपर्यंत आम्ही शुअर नाही तोपर्यंत तुम्हाला कशाला सांगायचं? हां, पहिले आम्ही काय ते डिसाईड करतो आणि मग आम्ही सगळ्यांना आमचाच सांगतो. मग बॉक्स मधनं बाहेर येत नव्हतं. ती आहे ना खूपच लो जेवते. म्हणजे एक पंगत झाली, दुसरी पंगत झाली तरी ती खूपच लो जेवते. कधी आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत असतो तेव्हा कसं आमचं टीमवर्क असतं, तर आम्हाला तिच्यासाठी एवढ्या वेळ थांबावं लागतं, तरी ती तिला किती सांगितलं तरी ती हळूच जेवते. असं वाटलं लग्नाच्या आधी असं आहे, लग्नानंतर बदलेल, पण नाही, काही फरक नाही, ती आहे तशीच आहे. तर तिने ते जरा फास्ट करावं, स्पीड वाढवावा. बरोबर. नाही, त्या बघत असतात काम पूर्ण होतं. ह्याच्यात काही गरज नाही आहे तिला स्पीड करायची, कारण अम्मय्यासुद्धा खूप स्लो जेवतो. तर तोही 4 पंक्तीपर्यंत बसलेलाच असतो. नाही, ॲक्च्युली ते आमच्याकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट आहे की तुम्ही चांगलं जेवण बनवलं, आम्ही चव घेत जेवतो. असं काही आरोप करण्यासारखं काही नाहीच आहे. नाही, आणि मुलाबद्दल काय म्हणणं आहे? हां, मुलगा जरा म्हणजे तिला वेळ देत नाही, हा माझा फार मोठा बघितला? म्हणजे तिने दिला पाहिजे वेळ त्याने तिला.
असं म्हणजे त्याला माझं सांगणं असतं एकसारखं. आणि म्हणून मी तिला पण इन्करेज करत असते की तुम्ही जा कुठे दोघंही एकत्र वगैरे असं. तिच्यात असं काही सांगण्यासारखं काहीच नाही, म्हणजे सगळे चांगलेच गुण आहेत. तरी पण केव्हा ते रागवते माझ्यावर काही, म्हणजे मी तिला सांगितलं अगं असं कर हे कर तर थोडं चिडते. पण जावयाबद्दल काय? जावई तर खूपच चांगलं आहे, स्वभावाला पण चांगलं आहे हो ना? आणि अगदी मुलासारखं. आम्हाला मुलं नाही, 3 मुली आहेत, मुलगा नाही आहे, त्यामुळे हा मुलासारखाच आम्हाला आहे. शॉपिंगला जाते ना फार आवडते ना, म्हणजे ते मॉल बंद होईपर्यंत, लाईट बंद झाले का मग बाहेर काढणं तिथपर्यंत ती शॉपिंग करत असते. काय हो? ॲक्च्युली दोस्त तर त्या दुकानदारांचा आहे ना, एवढ्या ऑफर्स लावून ठेवतात, आता काय करणार. एवढी बाजू कायम घेतात का? नाही, मला खरंच विचारायचं की रोज एवढी बाजू घेतात का तुम्ही? की आज टीव्ही समोर म्हणून इतकं बरं बोलतोय? नाही घेतात. आता तुम्ही सांगा या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? तर तुम्हाला काय सांगायचंय सगळ्यांबद्दल? म्हणजे आता म्हणजे मी हळूहळू जेवते, ते तर खरंच आहे, मी खूप हळूहळू जेवते. पण मी अशी मजेत गप्पा मारत, एक पंक्ती गेली दुसऱ्याला त्यांच्यावर गप्पा मारत, असं करत करत माझं ते जेवण चालू असतं. म्हणून आधी सगळ्यांबरोबर बसायचं, मग कझिन्सबरोबर बसायचं, मग काकींबरोबर बसायचं, असं सगळ्यांबरोबर मी जेवत असते. म्हणून मी आरामात जेवते आणि अमय पण आरामात असतो. म्हणून मला त्यांनी कधी सांगितलं नाही की लवकर जेव म्हणून. मला सासरी आल्यावर कधी असं प्रॉब्लेम मिळाला, पण नेहमी मला माहेरचे नेहमी सांगतात जरा लवकर लवकर जेव, जरा लवकर म्हणजे हा लवकर. प्रॉब्लेम माहेरच्यांचा आहे. आणि शॉपिंग तर आहेच. शॉपिंग म्हणजे काय, कुठली काय गोष्ट घ्यायची असेल तर लगेच मम्मीला मी कॉल करते की मम्मी हे घ्यायचे, आपण जाऊया घ्यायला. आणि म्हणजे शॉपिंग पार्टनर म्हणजे मम्मी, नेहमी मम्मीला घेऊन जाते कारण की मम्मीची चॉईस पण चांगली आहे. आम्ही गप्पा मारतो, माझी मैत्रिणीसारखी आहे मम्मी, म्हणून काही शेअर करतो. काही घ्यायचं असेल, काय नाही छोटं पण काही घ्यायचं असेल तर मम्मीबरोबर जातो. मैत्रिणी नाही पण मम्मी जास्त क्लोज आहे. बरं, आता या गप्पा सुरू असतानाच आता बघूया कशी धावपळ करणार मिस्टर. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या आणि वेळ आहे 2 मिनिटाची. एका वेळेला एक वस्तू आणायची, इथे ठेवायची आणि अक्षर आहे म. वेळ सुरू झाली. आधी तो मग पाहिजे मला बघायचं. हाच का? हाच तो? 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. हा मिरची ह्याच्यात आपल्या फ्रीजमध्ये ऑरेंज डब्बा आहे बघ. 1 मिनिट पूर्ण झालं. मसाल्याचा डब्बा पहिला ड्रॉर फर्स्ट. पैसे मसाला हे काय आणलं? मिल्क पावडर. व्हेरी गुड. मसाल्याचा डबा पहिल्या ड्रॉर मध्ये फर्स्ट वरती. पैसे मनी. 30 सेकंद राहिली. 30. मनी ते मनी तुझ्या ह्याच्यात आहे. मिरी पावडर. मिरी बघ, काळी मिरी आहे बघ. 20 सेकंद राहिली. असं आलं काळी मिरी. सेकंड हा त्याच्यात लेफ्ट ला 10. लेफ्ट ला लवकर. 9. हा तेच 8. 6. 5. 4. 3. 2. मटर फ्रीज वेळ संपली. सांगा काय काय आणलं? मीठ आणलंय, 1. मध आणलंय, 2. मूग डाळ आणली, 3. मिरी पावडर आणली, 4. मग आणलंय, 5. मनी, 6. मिल्क पावडर, 7. मसाल्याचा डबा आणि 8. मिरची 9. आणि माचीस. 10. आताही तुम्ही शांतच असता. आता काय लग्न आलं तर शांतच झालोय. लग्नाच्या अगोदर जरा होतं पण आता काय केलं? काही नाही केलं. बघा काय बोलताय ते. लग्नानंतर तर सापच शांत झालो म्हणे आणि त्याच्यात सुद्धा जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो त्या तिळगुळ देण्याची वेळ.